इम्प्रेसिव्ह कामगिरी ॲज अ बॉलर म्हणून या टीमसाठी जितेनने केलेली आहे आणि दॅट्स वाय नेहमीच तो आपल्याला या टीमसाठी ना पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळतो आणि याही क्षणाला पहिल्या षटकाची जबाबदारी त्याचाच खांद्यांवरती आहे. सेमीफायनल मॅचला आपण करूया सुरुवात. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भावेश पाटील. पहिलं षटक जितेन. पहिलाच बॉल फुल टॉस टाकला. फुल रॅकेट डीप स्क्वेअर लेगला. सिंगलने ऑफ द मार्क झाला बॅटर भावेश पाटील. सिंगल ऑफ द मार्क झाला. 3 ओव्हरची मॅच. मिनिमम कुठेतरी 30-35 हा या आकड्याकडे लक्ष नक्कीच असेल आणि तिथपर्यंत पोहोचण्याकरिता स्टार्ट मॅटर करेल. सुरुवात चांगली करावी लागेल. येत्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण पाहिलं तर विकास याच टीममध्ये ज्यांनी फार इम्प्रेस केलं. या आधीच्या सामन्यामध्ये आपण सोनूला देखील चांगलं खेळताना पाहिलं होतं. येत्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण पाहिलं तर अतुलचं देखील येणं बाकी आहे. बॅक ऑफ लेंथ होता. पडल्यानंतर बॉल राईज झाला. लाईन चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय. पाय टीम खेळत आहे. भरपूर सारे प्रेक्षक आता जोडले गेले. तुम्हा सर्वांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पण हा संघ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पाय टीम कालच्या दिवसामध्ये देखील एक पाय टीम खेळली. त्यांचाही चांगलाच परफॉर्मन्स होता. राईज झालाय बॉल. तेच तर मी सांगतोय की जी जितेनची हाईट आहे ना त्याने बॉल जेव्हा तो डिलिव्हर करतो ना पडल्यानंतर बॉल अतिरिक्त राईज होतो आणि आणखीन एक डॉट बॉल येतो. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न दरम्यान करण्यात आला बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्टच होत नाहीये. गेले 2 चेंडू तेच रागलं. 2 निर्धाव आलेत. सुरुवात थोडी शांत आहे आणि महत्त्वाची गोष्ट की 3 षटकांचा हा सामना आहे. वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपला सर्वोत्तम खेळ दाखवायचा. आताही बॉल मागे चालला. फायनल लेगला बॉल स्टॉप केला फिल्डरने आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. पहिलं षटक अगदी मनाप्रमाणे राखलं टीम पायसाठी कारण स्कोर कार्ड टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि अजूनही या पहिल्या षटकामध्ये येत्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये तुम्ही किती वेळ ग्राउंडमध्ये आहात ते कधीच मॅटर नाही करत. तुम्ही जितकाही वेळ ग्राउंडमध्ये आहात तुम्ही मॅचमध्ये किती इम्पॅक्ट टाकू शकले ते जास्त मॅटर करतं आणि या क्षणाला इम्पॅक्टफुल बॉलिंग आपल्या टीमसाठी जितेन देवळीकर करतोय कारण 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 2च धावा त्याने दिलेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. आता उडवला फटका. रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला डीप मिड विकेटचा वर्ग हवाई यात्रेसाठी. षटकार. थँक्यू डीज. 2 बंधूंची ही जोडी आहे. भावेश पाटील निखिल पाटील आणि सध्या सगळीला बॅटर भावेश पाटीलचा बॅटमधला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टीम टोटल आता 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि अजूनही या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल. हे बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळता स्कोर कार्ड आहे 8 धावा स्कोर कार्ड वरती आणि कोणत्या प्रकारे विकेट गमावली नाही आहे टीम ब्रह्मावती खाडी टीमने आणि अजूनही येत्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. 3 षटकांचा हा सामना आहे. सुरुवात शांत आहे बट अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि या षटकात मी हेच म्हणेन की येत्या 12 चेंडूमध्ये जर आणखीन 20-25 जर येतात ॲटलिस्ट स्कोर कार्ड जर 30 किंवा 35 या आसपास जरी पोहोचला तरी सुद्धा मॅच फार चांगली पाहायला मिळू शकते आणि ते करण्याकरिता या क्षणाला या जोडीला ना आक्रमकरित्या खेळावं लागेल. चान्स घ्यावा लागेल कारण फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं की जेव्हा सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग झाली तेव्हा बॅटरनी बॉलचं कॉन्टॅक्टही झालं नाही. ते झालं कारण एक बॅटर म्हणून शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ना तुम्हाला ऑलरेडी प्रिपेअर राहावं लागतं. तुम्ही या गोष्टीसाठी वाट नाही पाहू शकत की बॉलर लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक करेल. त्या गोष्टीसाठी तुम्ही वाट नाही पाहू शकत. एक बॅटर म्हणून ना कधी कधी तुम्हाला स्ट्रोक इन्व्हेंटही करावा लागतो आणि त्यासाठी क्रीजचा वापर करणं किंवा फुटवर्कचा वापर करणं या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. मोस्ट ऑफ बॅटर्सला आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये की अगदी डेप्थ ऑफ द क्रीज उभे असतात. सेकंड ओव्हर बॉलर रोहन पवार सेकंड ओव्हरमध्ये. फर्स्ट ओव्हर फक्त 8. दुसरं षटक
पवारचा पगलास बॉल वाइड ऑफ स्टंप फुल नंतर लॉफ्टेड ड्राइव्ह डीप कव्हरला फिल्डर येतात वेगाने फिल्डिंग चांगली थ्रो देखील येतोय प्रॉपर बट तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील 2 मिळतील स्कोर कार्ड आता 1-0 10 ऑन द बोर्ड. जे मी सांगत होतो की कुठेतरी अंतिम 2 षटकांमध्ये 20 ते 25 30च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त जर या फर्स्ट इनिंगमध्ये बनला तर डेफिनेटली एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. बट तिथपर्यंत पोहोचण्याकरिता बॅटिंग देखील चांगलं होणं महत्त्वाचं राहिलं. 2 धावांनी या ओव्हरला सुरुवात. नेक्स्ट बॉल पवारचा पॅनवरती बॉल लाईन चांगली आहे अगदी बॉल स्टम्पचा वरनं गेला. रिव्ह्यूची मागणी दरम्यान करण्यात आलेली आहे. आता पाहिलं जाईल की एक्झॅक्टली लाईन काय होती. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि निर्णय योग्यच आहे बिकॉज मिडल आणि लेग स्टम्पचा वरनं बॉल गेला. जर इंटरनॅशनल रूल प्रमाणे आपण जर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तो रूल आणला ना हलके जेव्हा बॅटर शफलही होतात ना तेव्हा वाईट दिला जात नाही आणि हा बॉल तर मिडल आणि लेग स्टम्पचा वरनं गेला. मग रिव्ह्यू सोबत घेऊन जायचं नाही म्हणून रिव्ह्यू यूज केला बॅटरनं. प्लॅन मिस आता रन घेण्याचा प्रयत्न रनआउटची शक्यता आहे आणि हे काय सुरू आहे आणि दरम्यान हे पहा रनआउटची विकेट बट रनआउटची विकेट आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. चला थोडी घाई करा विनंती असेल फिल्डिंग टीम. आणि थोडं मीही सरप्राईज झालो ज्या प्रकारे रनआउटची विकेट आली. बट ते मी अगदी मॉर्निंगमध्ये एक गोष्ट सांगितली होती की प्रत्येकी असोसिएशनचे काही पर्सनल नियमही असतात आणि हा पर्सनल नियमच होता. स्कोर कार्ड 10 ऑन द बोर्ड आणि अजूनही या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 3 चेंडू बाकी आहेत. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 अतुल तांगडी. अतुल आला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. स्ट्रायकिंग एंडवरती आता भावेशच्या बॅटमध्ये आपण एक षटकारही पाकला. चला वेळ जास्त चालला फिल्डिंग टीम घाई करा मित्रांनो. नेक्स्ट बॉल आता बॉल फक्त उंच गेला. फायनलिक्सचे फिल्डर पोहोचू शकणार नाहीयेत. नोमॅन्स लँडमध्ये हा बॉल पडतोय आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर करता पुढे जातोय. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि सेकंड ओव्हर इफेक्टिव्ह ओव्हर बिकॉज याही ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडूच्या खेळामध्ये पवारने फक्त दिला 3 आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. फर्स्ट ओव्हर इकॉनॉमिकल जितेन देवळीकर तिथे फक्त 8. देन सेकंड ओव्हर रोहन पवार आतापर्यंत फक्त 3 आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बॉलिंग चांगली लागली एकंदरीत पाय टीमच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू आहेत या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल समोर आता अतुल तांगडी ज्या बॅटरने आज दिवसभरामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे आणि याही सामन्यामध्ये पहिलाच फटका त्याचा पुलचा झाला आणि फील्ड आहे डीप मिड विकेटला. बॉल फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलचा साह्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 12 ऑन द बोर्ड. मग ज्या चर्चा आपण केल्या की 30च्या आसपास बनवायला हव्यात बट बॉलिंग लाजवाब झाली या फर्स्ट हाफमध्ये. आतापर्यंत
कारण बॉलरचं मी कौतुक यासाठी करेन की बॅटरने अतिरिक्त गोष्टी करण्याचा भरपूर प्रयत्न केला, बट बॉलर्सने लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक केलीच नाही आहे. सातत्य पाहायला मिळालं, एकाग्रता पाहायला मिळाली बॉलिंगमध्ये. नेक्स्ट बॉल. आता पुलचा फटका फ्रंट फुटवरनं पुल आणि चेंडू बाउंड्री लाईन. आमच्या काही मान्यवरांना एक नम्रतेची सूचना मी देतो की जे कॅश प्राईज तुम्ही अनाऊन्स करता ना, प्लीज ते जमा करा. कारण मागील सामन्यामध्ये देखील अंतिम बॉलवरती षटकार 500 अनाऊन्स झाले, बट ते आले नाही. आणि याविषयी माझा देखील एक बॅड एक्सपिरियन्स आहे 3 वर्ष आधीचा. पॅनवरती बॉल, लिडिंग एज, शॉर्ट थर्ड येत आहेत, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. सिक्सर आला, बट त्यात नंतर कमबॅक संतोषचा झटका लागेल दुसरा टीम खाडीला. विकेट मिळाली. आणि तो बॅड एक्सपिरियन्स असा होता निशांतजी की 3 वर्ष आधी बापगावला एक स्पर्धा कव्हर करत होतो आणि तिथे एक प्राईज आम्ही अनाऊन्स केलं, पण ते प्राईज त्या खेळाडूला नाही मिळालं. रात्री आम्हाला कॉल आला की विशाल प्राईज अनाऊन्स केलं, तर प्राईज कुठे. या गोष्टी होतात. म्हणून बघा, आम्ही रिस्पेक्ट तुमची करतो, पण तुम्ही जे प्राईज अनाऊन्स करता ते ॲटलिस्ट जमा करा. कारण जर खेळाडूला नाही मिळालं तर तुम्हालाच रिटर्न मिळणार आहे, ते कोणी नेणार नाही आहे. स्कोर कार्ड 24. बघा, मजेचा भाग नाही, ही सत्य घटना मी सांगितली, हे झालेलं माझ्यासोबत. 4 चेंडू बाकी राखलेत. कारण बघा, प्रत्येकी प्रेक्षकांचं, मान्यवरांचं खेळाडूवरती प्रेम असतं आणि त्या प्रेमाखातीरच असे कॅश प्राईज लावले जातात. पण लावल्यानंतर प्लीज जमा करा. विकेट मिळाली. न्यू बॅटर आता अमोल तांगडी क्रमांक 4 वरती. आणि एक फिल्डर अगदी स्ट्रेट आपल्याला बॅटरच्या बाजूलाच पाहायला मिळतो. राऊंड द विकेट आणि यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट. आणखीन एक सफलता. लास्ट ओव्हरमध्ये कुठे मोठे फटके हवे होते आणि सिक्सर नंतर बॅक टू बॅक 2 झटके दिलेत संतोषने. थँक्यू डिझम. बघा, हा मोमेंट ना आज दिवसभरामध्ये मला वाटतं 3-4 वेळा आला. ऑन अ हॅट्रिक, बट हॅट्रिकच झाली नाही आहे. याआधी एक डबल हॅट्रिक झालेली आहे. शिरोबा खाडी टीमचे जय तांगडी सलगचे 4 विकेट, डबल हॅट्रिक त्यांनी घेतली होती. आता विकेट हॅट्रिक इथे येईल का. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल हवेमध्ये आगे, पण तिथे फिल्डरच नाही. आता अखेरता शॉर्ट थर्डचा फिल्डर तिथे पोहोचला पॉईंटला. बॉल फील्ड करतो आणि तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलचा साखियाने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 25 ऑन द बोर्ड आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आणि हे षटक चांगले राखले आतापर्यंत टीम पायासाठी, बिकॉज सिक्सरने सुरुवात देन नंतरचे जे 3 चेंडू आलेत, 2 विकेट आणि 1 सिंगल आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बघा, या ओव्हरमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं, एक मोठा फटका आला आहे आणि जर आणखीन एक आला तर काम बनेल खाडीचं. कारण 10 रन पर ओव्हर, 11 रन पर ओव्हर अशा मॅचेसमध्ये बनवणं इतकं सोपं राहणार नाही आहे. कारण सेमीफायनलची मॅच आहे. प्रत्येकी टीम स्पर्धेमध्ये जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये उतरते ना, कोणी हारण्यासाठी, घरी जाण्यासाठी येतच नाही. प्रत्येकी टीम आणि प्रत्येकी खेळाडूचं लक्ष फक्त क्रमांक 1च्या ट्रॉफीकडे असतं आणि ती ट्रॉफी मिळवण्याकरिता हा संघर्ष सुरू असतो. आणि अशा वेळेला कोणाला हार मंजूर नसते. आणि या क्षणाला ना, जर एखादा मोठा फटका येत्या 2 चेंडूंवरती जर आला तर 30+ टोटलवरती मॅच फार चांगली होऊ शकते. नेक्स्ट बॉल. समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भावेश.
पायांवरती बॉल तर पण आता मिड ऑफला चाललाय, बट लॉंग ऑफचे फिल्डर तिथपर्यंत आलेत. बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या दोन, आणि या दोन धाव्यांचा साख्याने स्कोर करत आता 27 ऑन द बोर्ड आणि एक चेंडू बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. प्रत्येकी ओव्हर मागे जर आपण विचार केला, जितेन देवळीकर फर्स्ट ओव्हर 8 धावा, विकेट जितेनला नाही मिळाली. तर सेकंड ओव्हर रोहन पवार, त्या ओव्हरमध्ये 10 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत संतोष 2 विकेट जरूर काढले, पण याही ओव्हरमध्ये 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल उडवलाय, फिल्डरला चान्स नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला भेदत असताना 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अंतिम बॉलवरती 4 आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एक फायटिंग टोटल बनवलंय टीम ब्रह्मवती खाडी टीमने. 31 बनवण्यात आलं आणि 32चा एक चॅलेंजिंग टोटल त्यांनी सेट केलं अगेन्स्ट टीम कानाई पाय. आणि जेव्हा होईल सेकंड इनिंगला सुरुवात, पुन्हा एकदा जोडले जातील निशांतजी पाटील. धन्यवाद. थँक्यू. तर आपल्या व्यासपीठावरती विभाग अध्यक्ष सन्माननीय कुमारजी तांगडी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागतीने सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी एवन जोडीला अर्थात प्रमोदजी देवळीकर आणि प्रणय रायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कुमारजी तांगडी साहेबांचा आपण स्वागतीने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व आणि सातत्यानं या विभागामध्ये खूप चांगलं राहिलं आहे कुमारजी तांगडी यांचं, आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. मी एवन जोडी प्रमोदजी देवळीकर आणि प्रणय जिरायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय कुमारजी तांगडी साहेबांचा स्वागताने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सन्मान नसे स्वागत नसे हा तर आहे जीवाला. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण राहील असं जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर आपण किरणजी तांगडी यांचा देखील स्वागताने सन्मान आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. मी पुन्हा एकदा एवन जोडीला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण किरणजी तांगडी यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. शिवसेना शाखाध्यक्ष खार्डी आहेत आणि ओम साई ग्रुपचे ॲक्टिव्ह मेंबर देखील आहेत किरणजी तांगडी. एक युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं देखील खूप चांगलं कार्य या विभागामध्ये राहिलेत आणि किरणजी तांगडी यांचा देखील स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एवन जोडीच्या वतीनं प्रमोदजी देवळीकर आणि प्रणयजी रायकर यांच्या शुभ हस्ते आपण करतो. यानंतर आपण नवनाथजी तांगडी यांचा देखील स्वागताने सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व, सातत्यानं युवा वर्गाला प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य नवनाथजी यांचं राहिलं आहे आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एवन जोडी सन्मानित करते. आणि एवन जोडीचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला गेला आहे आणि या ठिकाणी नवनाथजी तांगडी यांचा देखील स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या ठिकाणी संदीपजी तांगडी देखील उपस्थित आहेत. खरं तर निसर्ग उपचार तज्ज्ञ आहेत आणि सातत्यानं जर पाहिलं तर निसर्गामधून जर पाहिलं तर आधुनिक पद्धतीने जर पाहिलं तर औषध उपचार ते करत असतात आणि त्यांचं देखील या ठिकाणी स्वागताने सन्मान केलं जातं आहे. आणि ओम साई ग्रुपचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत, त्यांना देखील सन्मानित केलं जातं. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ आणि आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. खरं तर धर्मेंद्र तांगडी साहेब देखील उपस्थित आहेत, परंतु सकाळच्या सत्रामध्ये ते दाखल झाले होते. परंतु या ठिकाणी एवन जोडीचा देखील स्वागताने सन्मान केला जाणार आहे आणि या ठिकाणी ओम साई ग्रुप कुमारजी तांगडी, धर्मेंद्र तांगडी, संदीपजी तांगडी, नवनाथजी तांगडी आणि खऱ्या अर्थानं संदीपजी तांगडी यांच्या वतीनं आपण एवन जोडीचा स्वागताने सन्मान करतोय. प्रणयजी रायकर आणि प्रमोदजी देवळीकर. अगदी कमी कालखंडामध्ये, कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन एवन जोडीने केलं आहे आणि कानाई स्पोर्ट पाय संघाने खूप चांगलं सहकार्य या एवन जोडीला दिलेलं आहे आणि या एवन जोडीचा स्वागताने सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एवन जोडीसाठी. प्रमोदजी देवळीकर आणि प्रणयजी रायकर युवा व्यक्तिमत्व आहेत आणि जबरदस्त क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि ओम साई ग्रुपचं देखील आपण करूया आभार व्यक्त या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने, ऑन गोईंग सामन्याकडे आपण जाऊया. 32 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला उत्तम दिंडा
हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला संघाचा कॅप्टन चैतन्य खारकंडी मैदानावरती दाखल झालाय. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती अमित ठाकरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा या सामन्यामध्ये डिपेंड करायच्या आहेत आणि खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात करावी लागेल. या मॅचमध्ये ब्रह्मावती स्पोर्ट्स काडी सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय. दोन बलाढ्य संघामध्ये पहिलाच बॉलिंग ट्रॅकवरती अमित ठाकरे राऊंड विकेट. हो स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला यष्टांच्या मागे. त्या ठिकाणी निखिल खूप चांगलं कार्य करतोय, चेंडूला स्टॉप केलाय आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळेल. चांगली सुरुवात राहिली या पहिल्या चेंडूवरती. वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं या चेंडूवरती जर पाहिलं तर फलंदाज उत्तम अपयशी ठरले होते. शरीराचा वेध घेतला आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये अतिथींची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. कुमारजी तांगडी तसेच सर्व जर पाहिलं तर ओम साई खाडी ग्रुपचे मेंबर्स आपल्या व्यासपीठावरती दाखल झालेत आणि त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम केलं जातं या विभागामध्ये आणि जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात ना तेव्हा तेव्हा हे मान्यवर सातत्यानं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती अमित पहिल्या चेंडूवरती भरपूर जास्त इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. खूप चांगला चेंडू त्याचा पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट अमित. हो यावेळेस जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर जास्त बाहेर फिरला आणि पंच देखील आमच्याकडे फिरले. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. या सामन्यामध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे कारण 3 षटकांचा सामना, 32 धावांचं टार्गेट कानाई स्पोर्ट पाये या संघासमोर ठेवलेला आहे. त्यामुळे प्रत्येक धावेसाठी इथे मेहनत घ्यावी लागेल. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु लाईन लवकर पिक केली, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि चैतन्य खारकंडी यांच्या बॅट मधून आलाय धमाका. बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. खरं तर सीमारेषेच्या पलीकडे त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्रीडा रसिकांनी जर पाहिलं तर झेल घेतलेला आहे आणि आयवा जेलसाठी रोहन पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल तर आपण या ठिकाणी खरं तर 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आयवा जेलसाठी. तर आपण यायचं आहे क्रीडा रसिकांनी यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव मिळेल चैतन्याला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. खरं तर त्या ठिकाणी क्रीडा रसिक होते आणि खूप चांगला झेल त्यांनी कंप्लीट केला. तर आपण यायचं आहे पारितोषिक घेण्यासाठी. त्या ठिकाणी हर्ष रायकर आहेत. हर्ष त्या क्रीडा रसिकेला आपण पाठवायचं आहे. जबरदस्त झेल त्यांनी कंप्लीट केला आणि त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक रोहन पवार यांच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज चैतन्याच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं चैतन्य आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करतोय. कानाई स्पोर्ट पायसाठी प्रत्येक सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळालाय. याही मॅचमध्ये मोठा फटका आलाय. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी उलट दिशेने धावतायत. बॉल थांबत नाही, बॉल अगदी सीमारेषेलगत जातोय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक मोठा फटका या मॅच मध्ये. थँक्यू. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता त्या ठिकाणी उत्तमने. खऱ्या अर्थानं हुकचा फटका कन्वर्ट करायचा होता परंतु तिथे जर पाहिलं तर लॉंग स्टॉप मध्ये राज वेगाने धावले होते परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. गोलंदाज अमित पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो खोलात टाकला होता परंतु कव्हर क्षेत्रामध्ये प्रवीणने मिस्टेक केली. अगदी सोपा झेल होता परंतु कव्हर क्षेत्रामध्ये प्रवीण त्या ठिकाणी पोहोचले. जरूर झेल घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु एक धाव मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 33 धावांचं टार्गेट. आतापर्यंत या षटकामध्ये अमितने 14 धावा खर्च केल्यात. दोन्ही फलंदाज रंगात आलेत. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळालेत आणि इथून जर पाहिलं तर सलामी खूप चांगली राहिली आहे कानाई स्पोर्ट पाय संघासाठी या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अमित. येणारे 13 चेंडू, 18 धावांची आवश्यकता. काही सामना रंगलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो इथे फुल टॉस बॉल मिड विकेटला उडवलाय. फिल्डर आहे. डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. अमोलने टिपलाय झेल.
महत्वाची विकेट चैतन्य कारकंडी बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. या ठिकाणी या क्रीडा रसिकांनी झेल पकडलाय आणि आयवा झेलसाठी रोहन पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रोहन पवार यांचे ऑपरेटर आहेत आणि त्यासाठीच त्याला पारितोषिक दिलंय 200 रुपयाचं पारितोषिक आणि धर्मेंद्र दादा यांच्या शुभ हस्ते ते दिले गेले. काय जबरदस्त झेल पकडलाय अमोलने. कमालीचा फटका एक्झिक्यूट केला होता. चैतन्याचा फटका फर्स्टला मिड विकेटला ला जवाब झेल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. 33 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत कानाई स्पोर्ट पाये या संघाने धावफलकावरती धावा बनवल्या त्या 14 धावा. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामना संपलेला नाही आहे. इथून देखील ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु सध्याच्या घडीला मैदानावरती धावांचा जर पाहिलं तर धावा येत आहेत मैदानावरती. धावांचं अभियान सुरू आहे. खरं तर प्रत्येक गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियान सुरू आहे आणि त्या अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. परंतु या सामन्यामध्ये षटकार चौकार मारण्याचा उपक्रम आतापर्यंत फलंदाजांनी केलाय आणि धावा बनवण्याचं अभियान सुरू आहे. परंतु येणाऱ्या 12 चेंडूवरती 18 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती जय मुकादम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला उत्तम हा फलंदाज तुम्ही पाहताय. आतापर्यंत उत्तम यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय, परंतु इथून 12 चेंडूमध्ये 18 धावा बनवाव्या लागतील. चला स्पीडअप करा. ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी संघ भरपूर वेळ खर्च होतोय, कारण यानंतर या स्पर्धेतील आपण आजच्या दिवसामध्ये एक अंतिम सामना खेळवणार आहोत. गोलंदाज ओव्हर द विकेट. हो, यावेळी चांगला स्ट्रोक खेळला. इनसाइड आउटचा फटका कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. ड्वॅकेट एरिया बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. उत्तम यांच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हर द कव्हर हेड. अगदी जर पाहिलं तर इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज उत्तम यांच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती जय मुकादम. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हो, यावेळी जर पाहिलं तर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न फुलटॉस चेंडू होता, परंतु या चेंडूवरती उत्तम याला शांत ठेवलंय. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं दोन्ही संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेत, परंतु हा सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाचा सामना. हो, यावेळेस देखील मोठा फटका उडवलाय. बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. उत्तम याच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग उत्तम करतायत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये उत्तम यांच्या बॅटमधून धावा येऊ लागले. धावांची भाषा उत्तम बोलू लागल्या आणि मागील काही दोन चेंडूवरचा जर आपण विचार केला ना तर 2 मोठे फटके उत्तम यांच्या बॅटमधून आलेत. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. आणखीन एक षटकार या मॅचमध्ये पाहायला मिळाला. हो, यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज आणि यष्टांच्या मागे निखिलनं टिपलाय झेल. अखेर उत्तम बाद झालाय या मॅचमध्ये. आणखीन एक धक्का कानाई स्पोर्ट पाये या संघाला बसलाय. थँक्यू. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावा. येणारे 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. कानाई स्पोर्ट पाय या टीमला या उलट हा सामना ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघाला जिंकायचा असेल ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. दबाव टाकावा लागेल.
आणि इथे जर पाहिलं तर चेंडू डॉटही टाकावे लागतील. या मॅचमध्ये दबाव निर्माण करावा लागेल फलंदाजांवरती. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज अभिजित देवलीकर मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉल इन ट्रॅकवरती जय मुकादम. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जय यांच्या विरोधात 2 मोठे फटके आले, परंतु उत्तम यांना त्यांनी बाद देखील केलं. ओव्हर द विकेट. ओसवीजीचा फटका केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, परंतु धाव घेण्याचाही ते प्रयत्न आणि धावपाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. येणारे 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. इथून जर कान्हाई स्पोर्ट पायो संघासाठी सामना सोपा जरी असला ना, तरी हा सामना कठीण बनू शकतो, कारण मागील 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. चांगला कमबॅक ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघाने केलाय आणि येणाऱ्या 7 चेंडूवरती या मॅचमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. जय यांचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं मागील काही चेंडूवरती जर पाहिलं तर भरपूर त्याने इम्प्रेस केलंय आणि इथून जर पाहिलं तर चांगल्या रीतीनं या मॅचमध्ये गोलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज तेजस देवलीकर मैदानावरती दाखल झालेला आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, कारण यानंतर लगेच आपण फायनलचा सामना खेळवणार आहोत. येणारे 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. बॉल इन ट्रॅकवरती जय मुकादम. सुरुवातीला जय यांच्या विरोधात भरपूर जास्त धावा आल्या, परंतु तदनंतर जबरदस्त कमबॅक केलाय जय याने. चला स्पीडअप करा खाडी संघ, भरपूर वेळ खर्च होतोय. भावेश, जय पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवरती. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. मागील 2 चेंडूवरती धावा आलेल्या नाही आहेत. इक्वेशन जर सुरुवातीला पाहिलं तर 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता होती. आता 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, टायमिंग झालेला नाही आहे. स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर त्या ठिकाणी धावतात वेगाने, जीवाच्या आकांतामध्ये धावले, चेंडूला अडवलं आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 धावा. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 6 धावा हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत कान्हाई स्पोर्ट पाय संघाला. या उलट ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघाला या धावा डिपेंड करायच्या आहेत. एका टीमला या धावा बनवायच्या आहेत तर एका टीमला या धावा रोखायच्या आहेत. कोण जिंकणार हा सामना, कोण बाजी मारणार हे देखील पाहावं लागेल. काय रंगतदार सामना पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघ, भरपूर वेळ खर्च होतोय आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना देखील येत आहेत. स्पीडअप करा आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. 09 शिव प्रतिष्ठान A1 जोडी प्रेझेंट. शूर मराठा आणि कान्हाई स्पोर्ट पाय आयोजित श्री कान्हाई माता चषक 2026 तुम्ही पाहताय आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या व्यासपीठावरती ओम साई ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय, तसेच पायगावातील ग्रामस्थ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु इथे येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती अमोल तांगडी एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आणि अमोल तांगडीने अनेक सारे सामने आपल्या संघासाठी देखील जिंकून दिलेत आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला या मॅचमध्ये कॅप्टन भावेशनं. आणि खऱ्या अर्थाने इथून 6 चेंडूमध्ये 6 धावा डिपेंड करायच्या आहेत. परंतु एका बाजूला कान्हाई स्पोर्ट पायेचा सर्वोत्तम खेळाडू जितू देवलीकर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि जितू देवलीकर जोपर्यंत मैदानावरती आहे ना, तोपर्यंत कान्हाई स्पोर्ट पाय संघ नेहमीच विजयाची चव या संघाने चाखलेली आहे. त्यामुळे इथून जर पाहिलं ना तर कान्हाई स्पोर्ट पायसाठी हा सामना सोपा आहे, परंतु अमोलनं चांगली गोलंदाजी केली ना तर हा सामना कठीण होऊ शकतो. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अमोल तांगडी. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. खाडी संघ भरपूर वेळ होतोय, कारण षटक संपल्यानंतर आतापर्यंत 1.5 मिनिटे खर्च झालेली आहेत. प्लीज यानंतर आपण फायनलचा सामना खेळवणार आहोत. भरपूर वेळ खर्च झालाय. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अमोल तांगडी बॉल इन ट्रॅकवर राऊंड विकेट. इथे मोठा फटका, परंतु फिल्डर आहे, बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार.
थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला जितू यांच्या बॅटमधून. खऱ्या अर्थाने जितूने आजच्या दिवसामध्ये अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. विथ द बॅट, विथ द बॉल जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आणि याही सामन्यामध्ये जितू चांगली बॅटिंग करतायत. महत्वाच्या क्षणी त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. येणारे 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सामना जर पाहिला तर कानाई स्पोर्ट पाय संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीने चेंडू टाकलाय आणि हा विजयी षटकार जितू देवलीकरच्या बॅटमधून. आणि ते कानाई स्पोर्ट पाय संघ फायनल मध्ये दाखल होतोय. सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना कानाई माता चषकामध्ये कानाई स्पोर्ट पाय संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन 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 कानाई स्पोर्ट पाय. अभिनंदन प्रशांतजी म्हात्रे, अभिजित देवलीकर, चंदन देवलीकर आणि जितू देवलीकर. जबरदस्त कामगिरी या संघाने केलेली आहे. आणि सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कानाई स्पोर्ट पाय संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. चला लगेच आपण फायनल सामन्याचा अंतिम सामन्याचा टॉस उडवतोय आणि मी विनंती करतोय तर नक्कीच या ठिकाणी आपण कुमारजी तांगडी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आणि खऱ्या अर्थानं ओम साई ग्रुप आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. संदीपजी तांगडी देखील उपस्थित आहेत आणि आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते